वर्गात शिक्षिका शिकवत असताना अचानक वरून फिरता पंखा खाली पडला आणि पुढे काय भयानक घडले ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि SS ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत वर्ग सुरू असताना अचानक विद्यार्थ्यावर पंखा पडला। या अपघातात जखमी झालेल्या मुलीला औपचारिक उपचारानंतर भोपाळला रेफर करण्यात आले आहे। पंखा पडल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। याबाबत शिक्षण विभागाने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यातील आष्टा येथील एका खाजगी शाळेत ही घटना घडली आहे। वर्गात शिकत असताना सिलिंग फॅन अचानक पडल्याने शाळेत एकच खळबळ उडाली आहे। पंखा विद्यार्थिनीवर आदळला आणि तिच्या हातावर पडला। या अपघातात विद्यार्थिनीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे। शाळेतील शिक्षकांनी तात्काळ विद्यार्थिनीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले। तेथे औपचारिक उपचारानंतर तिला राजधानी भोपाळला रेफर करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच गट शिक्षण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले। CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याने या घटनेत वर्गात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असून शिक्षक शिकवत असल्याचे दिसत आहेत। यावेळी अचानक पंखा मुलीच्या अंगावर पडतो। त्यानंतर वर्गात शिकवत असलेल्या शिक्षिका विद्यार्थ्याजवळ येतात। त्या लगेचच स्टाफला बोलावतात। त्यानंतर विद्यार्थिनींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर SS ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।